जसजसे स्वयंवर जवळ येत होते तसतसे आमचे कौंडिण्यनगर आनंदाने उत्साहाने फुलायला लागले. राजपरिवारासोबतच आमचे प्रजाजनही आपली घरे, सभोवतालचा परिसर सजवू लागले. कारण मी माझ्या प्रजाजनांची लाडकी राजकन्या होते. ही आपल्या राजाधिराजांची फुलांसारखी जपलेली राजकन्या कुणाच्या कंठात स्वयंवरमाला घालेल याची त्यांनाही उत्सुकता होती. गरीब असो की श्रीमंत, सर्वच प्रौजनांनी आपल्या कुवतीप्रमाणे घरांना, प्रासादांना रंग दिला होता. वृक्षांच्या बुंधांनाही रंग दिला होता. प्रत्येकाने अंगण सारवून सारवून गुळगुळीत केले होते. स्त्रिया आणि मुली रंगावल्यांचा सराव करीत होत्या. 3 दिवस आधीच घरघरांवर दीपोत्सव सुरू झाला होता. मंदिरेही दीपमालाने लखलखली होती. जणू चांदण्यांना घेऊन गगनच धरणीवर अवतरले होते. माझ्या सख्यांचा मुक्कामही आता राजप्रसादातच होता. सतत थट्टा, नटणे, सजणे सुरू होते. एका नेत्रात आसू तर दुसऱ्यात हसू होते. आपली लाडकी राजकन्या गेली की हा प्रसाद सुना होणार असे विचार मनात येऊन त्या खिन्न होत. तर दुसऱ्या क्षणी तिचा वर कोण असेल या उत्सुकतेने त्यांचे मन फुलून येईल. आता तर स्वयंवराला फक्त 2च दिवसांचा अवधी उरला होता. आमच्या राजकोटाबाहेर देशोदेशींच्या नरेशांची, त्यांच्या वैभवाची साक्ष देणारी शिबिरे पडली होती. त्यामध्ये जरासंध, शिशुपाल, शाल्व यांनी आपली वैभवी झगमगणारे सुवर्णरत्न मौक्तिक मुक्तपणे कौशल्याने जडवून तात्पुरती उभारणी केलेले प्रसाद होते. तर वत्स, मत्स्य, पांचाल, विदेह, कोसल, अंगवंग, उत्कल यांचीही नयन दिपवणारी शिबिरे म्हणजे त्यांचा पराक्रम आणि वैभवाची साक्ष देणारे त्यांचे महालच होते. शिलावती मला मुद्दामच एका राजाच्या शिबिराचे वर्णन करून सांगत होती. पण ती करत असलेल्या वर्णनाकडे माझे थोडेही लक्ष नव्हते. श्रीकृष्णाच्या आगमनाची वार्ता ऐकण्यासाठी माझे प्राण कंठाशी आले होते. मी सुदैव काकांची आतुरतेने वाट बघत होते. अखेर एकदाचे सुदैव काका आले. मी माझ्या सख्यांना सांगितले की थोडा वेळ मला एक धार्मिक विधी करायचा आहे, तोपर्यंत तुम्ही बाहेरच राहा. मुहूर्ताची गाणी सुरू करा, मी तो विधी आटपून येतेच. त्या गेल्या. मी सुदैव काकांजवळ आले. त्याने आजूबाजूला कुणी नाही ना याची पूर्णपणे बारीक पाहणी करून घेतली आणि मला हळू आवाजात म्हणाले, काळजी करू नकोस, श्रीकृष्णदेव आले आहेत. मुद्दामच सीमेबाहेर दूर त्यांनी शिबिर उभारले आहे. राजा कृतकौशिकांनी त्यांच्या विधिवत राज्याभिषेक करून आपले राज्य त्यांना अर्पण करून सिंहासनारूढ केले आहे. त्यामुळे ते कोणत्याही देशाचे सम्राट नाहीत असा आक्षेप घेता येणार नाही. त्यांचा पराक्रम तर तू जाणतेसच. माझा जीव एकदम शांत झाला. भर दिवसा जणू हृदयात चांदणे फुलले. डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. माझा श्रीकृष्णांच्या अतुल पराक्रमावर, त्यांच्या अजूड बुद्धिमत्तेवर, त्यांच्या कठोर निग्रही वृत्तीवर गाढ विश्वास होता. मस्तकी रत्नखचित सुवर्ण किरीट धारण केलेले, मेघवर्ण, काळ्याशार विशाल नेत्राचे, मुखकमलावर सतत आश्वासक स्मित विलसत असणारे मोहमय श्रीकृष्ण जणू माझ्या निकट वावरत आहेत असा भास मला होत होता. मातेच्या कुशीत शिरून हा आनंद मला उपभोगायचा होता. पण रात्रीपर्यंत मला धीर धरणे क्रमप्राप्तच होते. कारण स्वयंवरांच्या अतिथींचे जातीने आतिथ्य करण्याचे कार्य ती डोळ्यात तेल घालून करत होती. या निमित्ताने आमच्या निकट आप्तांचे स्वयंवरासाठी आगमन झाले होते. कुणाच्याही आतिथ्याच्या व्यवस्थेत उणीव असणे हा तर आमच्या राजकुलाच्या आतिथ्य कीर्तीला कलंकच लागला असता. ते आमच्या कुलाला शोभा न देणारे ठरले असते. अखेर तो समय आलाच. सारे अतिथी त्यांच्या निद्रा कक्षात गेले आणि मातेने समाधानाने माझ्या कक्षात पाऊल टाकले. दासींना कक्षाच्या बाहेरच उभे राहून द्वार बंद करण्याची आज्ञा केली. मी धावत जाऊन तिला मिठी मारली. आज आत्ता मी कोणी राजकन्या नव्हते, भावी सम्राज्ञी नव्हते, तर केवळ माझ्या मातेची लाडकी लेक होते. मला तिच्याशी हितगुज करायचे होते. ती मला अधिकच जवळ घेत म्हणाली, अगं रुक्मिणी, तू एवढी आनंदी का आहेस? ते मी ओळखलं आहे. माझ्या कानावर वार्ता आली आहे बरं का, एका विशिष्ट व्यक्तीच्या आगमनाची. तिने माझा चेहरा ओंजळीत धरून म्हटले. बघू माझ्या लाडक्या बाळीचे प्रफुल्लित वदन. मी लज्जेने तिच्या कुशीत मुख लपवले. माझ्या पाठीवरून हात फिरवत ती पुढे म्हणाली, रुक्मिणी बाळे, श्रीकृष्णदेवांचे चरण आपल्या भूमीला लागले हे मी आपल्या या भूमीचे भाग्य समजते. ते आले आहेत केवळ तुझ्यासाठी, तुझ्या विरहाचा अंत करण्यासाठी. अंतिविजय त्यांचाच आहे ही जरी त्रिकालबाधित सत्य असले तरी मनाशी एक खूनगाठ बाळग. तुझ्या आणि त्यांच्या स्वयंवराचा परिणयाचा मार्ग सुलभ नाही, सरळ नाही. त्यावर अनेक संकटे काटे पसरले आहेत.
त्यामागे कोण कोण आहेत हे तुला ठाऊक आहेच. तेव्हा अशी एखादी कटू घटना घडली तरी धैर्य हरवू नकोस, धीर सोडू नकोस. कारण एक गोष्ट तर निश्चित आहे की श्रीकृष्णाच्या मनातही प्रथम पत्नी म्हणून तुझ्याशीच विवाह करायचा आहे. त्यांचे इस्पित ते साध्य करणारच. त्यांना पराक्रमात कुणीही अडवू शकत नाही, हे त्रिकालबाधित सत्य आहे. तेव्हा डोळे उघड. केवळ तुझ्या रम्य जगात विहरू नकोस. वास्तवाचे भान ठेव. आमचे सर्वांचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेतच. खरंच माता किती सत्य बोलत होती. श्रीकृष्ण कौंडिण्यपुराच्या वेशीवर आले हे ऐकूनच माझा जीव सोपा एवढा झाला होता. आमच्या विवाहाच्या मार्गात येणाऱ्या श्रीकृष्णांच्या विरुद्ध दंड ठोकून उभ्या असणाऱ्या त्या कुटील त्रिकुटाचा मला विसरच पडला होता. रुक्मिदासाचा कृष्णद्वेष आठवूनच माझ्या हृदयाचे पाणी पाणी झाले. त्याचवेळी मी निश्चय केला की मी पती म्हणून अंगीकारेन ते फक्त श्रीकृष्णांनाच. या देहात श्वास आहे तोपर्यंत मी काया वाचा मनोभावे लढा देईन तो याच देहासाठी. या निश्चयानेच माझ्या अंगात जणू 12 हातींचे बळ संचारले. माझ्यात जणू आदिशक्ती संचारली होती. अनामिक चैतन्याने माझी काया थरारून उठली. कोणत्याही संकटाशी युद्ध करायला मी समर्थ होते. मी मातेला म्हणाले, तू चिंता करू नकोस. श्रीकृष्णांचा पराक्रम तू जाणतेसच. ते आपल्या भूमीपर्यंत आले आहेत. तू तर माझ्या पाठीशी आहेसच. आपल्या कुलदेवतेच्या आशीर्वादानेच माझ्या मनीचा हेतू साध्य होईल. माझे मन आता निशंक झाले आहे. मी आता शांतपणाने कुलदेवतेचं चिंतन करते. तूही आता विश्रांती घे. दिवसभर अतिथींचं स्वागत, त्यांच्या आतिथ्याकडे स्वतः लक्ष देऊन तू किती श्रमली आहेस ते तुझ्या ग्लान मुखावर दिसत आहे. नाहीतर असं करतेस का? तू याच कक्षात माझ्याच मंचकावर निद्रिस्त हो. मी तुझे चरण चुरते. मी तिला आग्रहानेच माझ्या मंचावर झोपवले. ती एवढी श्रमली होती की थोड्याच वेळात तिचे नेत्र मिटले गेले. मी मृदू गतीने तिचे पाय चुरत होते, पण त्याचवेळी माझ्या मनात मातेविषयी विचार येत होते. कल्पनांतापर्यंत स्त्री ही फक्त स्त्रीच असते, मग ती सामान्य कुलातली असो किंवा राजकुलातली असो. बालपणी पिता, यौवनात आधी बंधू, नंतर पती, वृद्धत्वात पुत्र यांच्या आज्ञेतच तिला राहावे लागते. आचार, विचार, विहार सर्व क्षेत्रात तिच्यावर सतत बंधनेच. तिला कुठलेच स्वातंत्र्य नाही. माझे मन ती जाणते. तिलाही माझ्या मनाचा कौल मान्य आहे. पण स्वतः पतीला किंवा पुत्राला ते सांगण्याचे धैर्य तिच्याजवळ नाही, कारण तिला स्वातंत्र्यच नाही. एवढी विदर्भ राज्याची महाराणी, पण सत्तेपुढे हतबल आहे. माझ्या मातेच्या विरहाच्या कल्पनेनेच माझ्या नेत्रात अश्रू आले. ते तिच्या चरणांवर पडले.